श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी. 3 मार्च चंद्रग्रहण. 18 वर्षांनी उघडणार मोठे रहस्य. जीवनातील नवा अध्याय सुरू. 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे वृषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जीवन बदलणारे ठरू शकते. साधारणपणे चंद्रग्रहण हे मन, भावना, कुटुंब, गुपित गोष्टी आणि नियतीशी संबंधित असते. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. जवळपास 18 वर्षांनी तयार होणारी ही ग्रहस्थिती काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर आणू शकते. काही रहस्य उघड होऊ शकतात, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन मार्ग सुरू होऊ शकतो. अनेक वृषभ राशींच्या लोकांना असे वाटेल की जणू काही ब्रह्मांड त्यांच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू करत आहे. 18 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कर्माचे फळ. ज्योतिषशास्त्रात काही ग्रहचक्र असे असतात की ते अनेक वर्षांनी पुन्हा सक्रिय होतात. साधारणपणे 18 वर्षाचा हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात ग्रहांची अशी स्थिती तयार होते की भूतकाळातील निर्णय पुन्हा समोर येतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण जणू नियतीचे खाते उघडणारा क्षण ठरू शकतो. 17 ते 18 वर्षांपूर्वी तुम्ही घेतलेले काही निर्णय, केलेली काही कृती किंवा सोडून दिलेली स्वप्ने आता पुन्हा तुमच्या जीवनात हालचाल निर्माण करू शकतात. काही लोकांना अचानक अशी संधी मिळू शकते जी त्यांनी खूप वर्षांपूर्वी गमावली होती. काहींना अजूनही ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते, तर काहींना जाणवेल की त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. कधीकधी या काळात एखादी जुनी चूक देखील समोर येते, परंतु हा काळ शिक्षा देण्यासाठी नसतो, तर समज देण्यासाठी असतो. त्यामुळे या ग्रहणाकडे भीतीने नाही, तर जागरूकतेने पाहणे आवश्यक आहे. घरातील लपलेले सत्य समोर येण्याची शक्यता. चंद्र हा कुटुंब, भावना आणि घरातील वातावरणाचा कार्यबिंदू मानला जातो. जेव्हा चंद्रावर ग्रहण येते तेव्हा अनेक वेळा दडलेल्या भावना, न बोललेल्या गोष्टी समोर येतात. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात या काळात कुटुंबाशी संबंधित एखादी महत्त्वाची गोष्ट उघड होऊ शकते. एखादा गैरसमज जो अनेक वर्षांपासून मनात होता तो अचानक दूर होऊ शकतो. काही लोकांना कळू शकते की ज्या व्यक्तीवर त्यांनी संशय घेतला होता ती प्रत्यक्षात त्यांच्या बाजूनेच होती, तर काही वेळा उलट परिस्थितीही निर्माण होऊ शकते. घरातील मालमत्ता, पैशाची व्यवहार किंवा जुने वाद या काळात पुन्हा चर्चेत येऊ शकतात. त्यामुळे बोलताना संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा काळ घरातील नात्यांची खरी ताकद दाखवणारा ठरू शकतो. मानसिक बदल आणि आत्मजागृती. चंद्रग्रहणाचा सर्वात खोल परिणाम माणसाच्या मनावर होतो. अनेक वृषभ राशीच्या लोकांना या काळात अचानक अंतर्मुख होण्याची भावना येऊ शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षे धावत होता त्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत का, असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो. काही लोकांना अचानक शांतता हवीशी वाटेल. गर्दी आणि गोंधळापासून दूर राहावं असं वाटेल. हा आत्मपरीक्षणाचा क्षण असतो. काहींना जीवनातील चुकीचे निर्णय समजतील, तर काहींना स्वतःची खरी ताकद कळेल. काही लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळू शकतात. देव, मंत्र, ध्यान, मंदिर किंवा पवित्र स्थळी जाण्याची इच्छा वाढू शकते. अनेक वेळा अशा ग्रहणानंतर लोक म्हणतात की त्या काळात त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. करिअरमध्ये अचानक वळण. वृषभ राशी सामान्यतः स्थिरता पसंत करणारी रास आहे. एकदा ठरलेला मार्ग सोडणे त्यांना सहसा आवडत नाही. परंतु या ग्रहणामुळे परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की काही बदल टाळता येणार नाहीत. काही लोकांना अचानक नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. काही नवीन व्यवसायात नवीन कल्पना सुचू शकते, तर काहींना जाणवेल की ते ज्या ठिकाणी काम करत आहेत ते त्यांच्या क्षमतेनुसार नाही. काही वेळा वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात किंवा कामाच्या ठिकाणी वातावरण बदलू शकते. त्यामुळे संयमाने परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांवर परिणाम करू शकतात. म्हणूनच विचारपूर्वक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. जुने संबंध परत येण्याची शक्यता. ग्रहणाच्या काळात भूतकाळातील ऊर्जा पुन्हा सक्रिय होते असे अनेक ज्योतिष तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात जुनी माणसे पुन्हा दिसू लागतात. वृषभ राशीच्या लोकांना एखादा जुना मित्र, जुना सहकारी किंवा जुना जोडीदार अचानक संपर्कात येऊ शकतो. काही वेळा सोशल मीडियावरून किंवा एखाद्या अनपेक्षित भेटीतून हे घडते. यावेळी भावना खूप तीव्र असू शकतात, परंतु प्रत्येक गोष्ट पुन्हा सुरू करण्यासाठीच असते असे नाही. कधीकधी नियती फक्त आपल्याला भूतकाळाचा एक अध्याय पूर्ण करण्याची संधी देते.
म्हणूनच या काळात शांतपणे विचार करूनच कोणत्याही नात्याबाबत निर्णय घेणे योग्य ठरेल. आर्थिक गोष्टीचे पुनर्मूल्यांकन. वृषभ राशीचा स्वभाव स्थिरता, संपत्ती आणि सुरक्षिततेशी जोडलेला असतो. त्यामुळे पैशाशी संबंधित बदल या राशीच्या लोकांना खूप खोलवर प्रभावित करतात. 3 मार्चच्या चंद्रग्रहणानंतर अनेक वृषभ राशीच्या लोकांना अचानक त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे नव्या नजरेने पाहावे असे वाटू शकते. काहींना लक्षात येईल की त्यांनी अनेक वर्षे मेहनत करूनही पैसा योग्य ठिकाणी साठवला नाही. काही लोकांना अनावश्यक खर्च किती वाढला आहे याची जाणीव होऊ शकते. या काळात काही लोक मोठा आर्थिक निर्णय घेण्याच्या विचारात पडू शकतात. घर खरेदी, जमीन व्यवहार, गुंतवणूक किंवा व्यवसायातील बदल यासंबंधी चर्चा सुरू होऊ शकते. परंतु ग्रहणाच्या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळणे योग्य मानले जाते. काहींसाठी हा काळ अचानक पैशाच्या संधी घेऊन येऊ शकतो. एखादी जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा नवीन कमाईचा मार्ग उघडू शकतो. या ग्रहणामुळे एक गोष्ट स्पष्ट होईल, पैशाबद्दल शहाणपणाने निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. लपलेले शत्रू उघड होण्याची शक्यता. जीवनात कधीकधी काही लोक आपल्या जवळ असतात, पण त्यांच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला कळत नाही. चंद्रग्रहण अशा भ्रमांना तोडणारा काळ मानला जातो. वृषभ राशीच्या काही लोकांना या काळात एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजू शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवत होतात ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध बोलत असल्याचे समजू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारात एखादी स्पर्धा किंवा मत्सर उघड होऊ शकतो. काही लोकांना समजेल की त्यांच्या यशामुळे काही लोक नाराज आहेत, परंतु या गोष्टी घडण्यामागे एक सकारात्मक बाजूही असते. कारण सत्य समोर आले की माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. या काळात शांत राहणे, प्रत्येकावर लगेच विश्वास न ठेवणे आणि निरीक्षण करणे हे अधिक फायदेशीर ठरेल. नशिबात हळूहळू होणारा बदल. ग्रहणाच्या दिवशी लगेच मोठी घटना घडेलच असे नाही. अनेक वेळा त्याचा प्रभाव पुढील काही महिने किंवा वर्षभरात हळूहळू दिसू लागतो. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात या ग्रहणानंतर काही गोष्टी शांतपणे बदलायला सुरुवात होऊ शकते. नवीन लोक भेटू शकतात, नवीन कल्पना सुचू शकतात किंवा अचानक एखादा वेगळा मार्ग दिसू शकतो. काही वेळा माणसाला सुरुवातीलाच हे बदल समजतही नाहीत, परंतु काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की जीवनाची दिशा बदलली आहे. काही लोकांसाठी हा काळ संधीचा असेल तर काहींसाठी शिकण्याचा. परंतु एक गोष्ट नक्की, या ग्रहणानंतर जीवन पूर्वीसारखे राहणार नाही अशी भावना अनेकांना येऊ शकते. आध्यात्मिक संकेत आणि स्वप्ने. चंद्र मन आणि चेतनाशी जोडलेला असल्यामुळे ग्रहणाच्या काळात काही लोकांना वेगळे अनुभव येऊ शकतात. वृषभ राशीच्या काही लोकांना अचानक गूढ स्वप्ने पडू शकतात. काही वेळा एखादी जुनी आठवण किंवा एखाद्या व्यक्तीची प्रतिमा वारंवार मनात येऊ शकते. काहींना देवस्थानाकडे ओढ निर्माण होऊ शकते. मंदिरात जाण्याची इच्छा, मंत्र जप करण्याची भावना किंवा शांत ठिकाणी वेळ घालवण्याची गरज वाटू शकते. अनेक ज्योतिष अभ्यासक मानतात की ग्रहणाच्या काळात माणूस आपल्या अंतर्मनाशी अधिक जवळ जातो. या काळात स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढील आयुष्यासाठी स्पष्टता मिळू शकते. 3 मार्चचे चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी केवळ एक खगोलीय घटना नाही, ते जीवनातील अनेक गोष्टींचे पडदे उघडू शकते. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो. या काळात शांत राहणे, काही निर्णय टाळणे आणि अंतर्मनाचा आवाज ऐकणे आवश्यक आहे. अनेकदा ग्रहण आपल्याला घाबरवण्यासाठी नसते, तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असते. कदाचित हाच तो क्षण असू शकतो जेव्हा नियती तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू करत आहे.